श्री स्वामी समर्थ. आज आपण पनीर आणि शिमला मिरचीची मिक्स भाजी बनवूया मुलांच्या टिफिनसाठी. त्यासाठी आपल्याला 1 पाव पनीर, 3 ढोबळ्या मिरची, अद्रक, लसण, 1 टोमॅटो आणि 1 कांदा लागेल. सुका मसालामध्ये मिरची पावडर, धने पावडर, जिरा पावडर आणि मीठ, काळे मिरे पावडर आणि हळद लागेल आपल्याला आणि गरम मसाला पण थोडासा लागेल आणि थोडीशी कस्तुरी मेथी पण लागेल. चला तर आपण आता हे सगळे भाजी कट करून घेऊया. सर्वप्रथम आपण पनीर, टोमॅटो, कांदा, ढोबळा मिरची कापून घेऊया. अद्रक लसणची पेस्ट करून घेऊया आणि त्यानंतर आपण आता भाजी बनवायला घेऊया. सर्वप्रथम कढईमध्ये 2 मोठे चम्मच तेल टाकून घेऊया. अगदी कमी वेळेमध्ये ही भाजी होते मुलांच्या टिफिनमध्ये द्यायला. सर्वप्रथम त्यामध्ये आपण आता चिरलेला कांदा कापून टाकूया. कांदा थोडंसं गुलाबी कलरचं झालं की त्यानंतर त्यामध्ये आपण लसण आणि अद्रकची पेस्ट टाकून घेऊया. अद्रक लसणची पेस्ट छान गोल्डन कलरची झाली की त्यानंतर त्यामध्ये आपण कापलेला टोमॅटो पण टाकून घेऊया. टोमॅटो टाकल्यानंतर त्या भाजीला छान सुगंध येतो आणि टोमॅटोला छान मॅश झाल्यानंतर त्याला तेल सुटते. त्यानंतर आपण त्यामध्ये आपण घेतलेले सगळे खडा मसाला त्यामध्ये टाकून देऊया. तुम्हाला कमी जास्त तिखट पण करता येते आणि ते छान तेल सुटोपर्यंत त्या मसाल्याला भाजून घेऊया. साधारणतः 1 मिनिटपर्यंत मसाला भाजून घेऊया. मसाला भाजला की त्यानंतर त्यामध्ये आपण कापलेला ढोबळा मिरची टाकून घेऊया. ढोबळा मिरची टाकताना फोडणीला थोडंसं तेल सुटलं का पहिल्यांदा बघून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये ढोबळा मिरची टाकून घ्यायची. ढोबळा मिरची टाकून झाल्यानंतर थोडा 2 मिनिटांनी त्यामध्ये पनीरचे क्यूब्स पण टाकून घ्यायचे आणि त्यावर ताट ठेवून आपल्याला एक वाफ येऊ द्यायची आहे. या भाजीमध्ये बिलकुल पाण्याची जरूरत नाही राहत. ही पनीरला छान पाणी सुटते आहे, त्यामुळे याच्यात पाणी टाकायचं नाही. त्यावर आपण जे ताट ठेवतो झाकणीसाठी त्यावर पाणी टाकायचं अर्धा एक कप आणि ते वाफेमध्ये ती भाजी होऊ द्यायची. वाफेमध्ये भाजीला होऊ दिलं की त्याला छान तेल सुटतो आणि भाजी सुक्की पण होते मुलांना टिफिनमध्ये द्यायला. आता याच्यामध्ये शिमला मिरची पण छान शिजलेली आहे आणि पनीर एकदम सॉफ्ट झालेलं आहे. आता ह्या भाजीला आपण गॅस बंद करून घेऊया कारण की आता ही भाजी बनलेली आहे. त्यामध्ये आपण आता कस्तुरी मेथी घेतली होती, ती कस्तुरी मेथी आपण आता त्याच्यामध्ये क्रश करून टाकूया. कस्तुरी मेथीने छान लागते, भाजीची चव एकदम हॉटेलसारखीच येते. त्यानंतर त्यामध्ये सांबार पण टाकून घेऊया आणि ही मुलांसाठी टिफिनमध्ये द्यायला अगदी कमी वेळेमध्ये होणारी भाजी आहे. साधारणतः 5 मिनटामध्ये ही भाजी होते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशी चटपटीत भाजी मुलांना जर दिली तर मुलं टिफिन संपवून येतात. थँक्यू.